यहाँ पे शुभारंभ हुआ है। हमारी नगर सेवक अंजलि नाइक, उनके प्रयासों से काम पूरा हो रहा है। मैं उनका धन्यवाद मानता हूँ। और विष्णुनगर हर वक्त हम विष्णुनगर के लोगों ने हमें सहयोग किया है, तो शिवसेना की भी जिम्मेदारी है कि विष्णुनगर के लोगों के लिए काम करना चाहिए। तो उस श्रृंखला को देख के आज मंदिर का पुनर्निर्माण का काम कर रहे हैं। और यहाँ की जो पानी की समस्या वो भी शिवसेना के माध्यम से, मुंबई महानगर के माध्यम से हम लोग ने सॉल्व की है। और भविष्य में इस इधर का रीडेवलपमेंट का विषय वो भी पूरा करके यहाँ पे लोगों को घर देने का भी काम करें। सर, पब्लिक का शिकायत है कि पहले की नगर सेविका ने यहाँ पर काम नहीं किया, जो अभी तक काम लेके आ रहे हैं। तो यही इसके लिए हम बता रहे हैं कि माननीय मुख्य नेता एकनाथ शिंदे साहब और केंद्र में हमारी सरकार है, राज्य में सरकार है, उस सरकार के माध्यम से लोगों के काम करेंगे, ये वादा हम लोगों को किया है। माननीय एकनाथजी शिंदे साहेब जे आमचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ज्या पद्धतीने धडाडीचं काम करत आहेत, त्याच पद्धतीने आम्ही सर्व शिवसैनिक खारीचा वाटा म्हणून सगळीकडे संपूर्ण प्रभागात काम करीत आहोत। मी जेव्हा विष्णुनगरला एक राऊंड मारला शाखाप्रमुख महिला आणि पुरुष म्हणजे लताताई आणि हिरप्पा यांच्या माध्यमातून, तेव्हा इथे खूप नागरी समस्या होत्या। बरं म्हणजे एकीकडून पाणी खूप वाहत होतं। माननीय शेवाळे साहेब जेव्हा खासदार म्हणून होते त्यांनी इथे पाणी आणलं, परंतु आता काही दिवसांनी पाण्याचं प्रेशर इथे कमी झालं असं लोकांनी सांगितलं। तर कुठेतरी इथे कामं होत नाही। संपूर्ण वॉर्ड मी फिरली, कचऱ्याचा विषय होता। 4 वर्षापासून कचरा भारतनगरला होता जो भैया चाळमध्ये, तर तो कचरा पण आपण आल्या लगेच उचलला, म्हणजे एक राऊंड मारल्याबरोबर। इथे गल्लीचे कामं झालेले नाही आहेत। त्यांना आश्वासन दिले की गल्लीतले कामं करणार। गटारी तुंबलेल्या आहेत, ज्या पावसाळ्यापूर्वी गटारी साफ व्हायला पाहिजे होत्या त्या झालेल्या नाही आहेत। हसीना नगर, परत पुन्हा अशू अडवाणी नगर, भारतनगर इथे पण मी बघितलं, राऊंड मारला, तर तिथेही प्रश्न आहेत। गव्हाणपाड्याला खूप मोठा पाण्याचा प्रश्न अजूनही आहे। तिथे मी आता आयुक्तांना पत्र दिलं आहे, तिथला वॉल बदलून तिथे जे रात्री 2 वाजताचं जे पाणी आहे ते सकाळी आपण देऊया, कारण त्या नागरिकांची झोप होत नाही। महिला रात्री पाणी भरणार तर सकाळी उठून डबे कसे तयार करणार, सकाळची कामं कशी होणार, दिनचर्या खराब होणार। अशा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्याकडे कोणी लक्ष दिलं नाही, सर्वांनी दुर्लक्ष केलं। त्या आपण नक्कीच नागरिकांनी आपल्यावर विश्वास दाखवल्यावर आपण नक्कीच ते करू। आणि आता हा जो विषय होता हा शाखेच्या माध्यमातून खूप प्रालंबित विषय होता। सर्व नागरिक, मग यंगस्टार ग्रुप असू दे किंवा विघ्नहर्ता ग्रुप असू दे, अजून इथले स्थानिक जे ज्येष्ठ नागरिक वगैरे आहेत, तर त्यांनीही हा वारंवार प्रश्न त्या दिवशी मांडला। आणि मग आपण लगेच तिथेच निर्णय घेतला की आम्ही या जे मंदिराचा जो सेन्सिटिव्ह विषय की माननीय आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी एवढं मोठं अयोध्याला राम मंदिर बांधलं, त्याच्या अजूनही काय काय गोष्टी आहेत, ध्वजारोहण वगैरे या सगळ्या प्रक्रिया चालू आहेत। तर हिंदू आणि हिंदुत्वाच्या याच्यावर जेव्हा आपण बोलतो आणि मंदिराला कळस नाही, त्याचं पावित्र्य आपण राखायला पाहिजे। आणि त्यामुळे आपण लगेच निर्णय घेतला आणि आज माननीय आमचे नेते आणि खासदार राहुलजी शेवाळे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही इथे उद्घाटन घेतलं। या कार्यक्रमाला आमचे विभाग प्रमुख अविनाश राणे होते, महिला विभाग संघटिका सुनीताताई वैती, विधानसभा प्रमुख आमचे सचिन यादव, आमच्या विधानसभा संघटिका नित्याताई, परत पुन्हा शिल्पा राक्षे, शाखा प्रमुख दोघंही आपले, हिरप्पा खजीर, लता खंडागळे, सर्व समन्वयक, नितीन, आमचा शिवाजी, परत इथला विशाल, राशाभाई उपविभाग प्रमुख, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, आपली शीतल, आणि हा आपला त्याचं नाव काय, श्रीकांत तांदळे, म्हणजे खूप मोठी टीम इथे आली। आणि स्थानिक सर्व यंगस्टर ग्रुप, त्रिमूर्ती, आपल्या विघ्नहर्ता ग्रुप, राजूभाई, आमचा विशाल सिंग वगैरे सगळे जे होते ते सगळेच्या सगळे इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। आणि त्यांचा हा अस्मितेचा विषय होता आणि आज आपण त्यांच्या त्या अस्मितेच्या विषयाला हात घातला। नक्कीच देव आपल्याला सर्वांना सोबत सफल करेल आणि येणाऱ्या या काळामध्ये ज्या काही नागरिकांच्या समस्या आहे त्या आपण नक्कीच पूर्ण करू, यात शंका नाही। ताई, शिवसैनिक आणि वंदनीय शिवसेना प्रमुख हे सांगत होते की 80% समाजकारण, फक्त 20% राजकारण, शिवसैनिक त्याच्यामध्ये नेहमी तत्पर असतात, त्याबद्दल मला असं वाटतं वंदनीय आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमीच आम्हाला म्हणायचे की 80% समाजकार्य करा आणि 20% राजकारण। पण माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी जेव्हा कामाचा धडाका घेतला आणि 100% समाजकार्य केलं, म्हणजे मुख्यमंत्री असताना त्यांनी रात्री 2 वाजता 3 वाजता पण लोकांच्या भेटी घेतल्या, 4 वाजता पहाटे 4 वाजता
पहाटे झोपून परत सकाळी 8 वाजता ते कामाला लागलेत. कोणाच्या पाठीवर पण त्यांनी सह्या केल्या पेपरच्या. लहान मुलसो गरीब श्रीमंत असा भेदभाव केला नाही आणि मला असं वाटतं त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही पण पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि कुठेतरी आम्ही समाजकार्य करून खारीचा वाटा देत आहोत आणि मला असं वाटतं ही जी कामं आम्ही सगळेजण त्यांच्याबरोबर करत आहोत तर माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना पण कुठेतरी म्हणजे वरती त्यांनाही आम्हाला आशीर्वाद देण्यासारखा अशी इच्छा ताई, होती. आणखी एक प्रश्न आहे. लाडकी बहिणी ज्याप्रमाणे शिवसेना आणि महायुतीला विधानसभामध्ये भरघोस मताने निवडून दिलं होतं, काय वाटतंय यंदाही महानगरपालिकेमध्ये भगवा फडकणार आहे? नक्कीच महायुतीचाच भगवा फडकणार आहे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये, यात काहीच शंका नाही आहे. ज्या पद्धतीने माननीय देवेंद्र फडणवीसजी तसेच आपले एकनाथजी शिंदे साहेब आमचे नेते आणि राष्ट्रवादीचे नेते आपले अजितदादा पवार साहेब तिघही एकत्रपणे काम करीत आहेत तर ते नागरिकांपर्यंत सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी पोहोचवण्याचं काम करीत आहे. लाडकी बहीण तर ही खूप मोठी योजना त्यांनी दिली. महिलांमध्ये आत्मविश्वास, कारण की बऱ्याच वेळा महिला म्हणायच्या की आमचा सगळे वापर करतात आम्हाला, पण ते शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना ती योजना आणून महिलांमध्ये त्यांचा आत्मसन्मान वाढवला आणि तिला ते तिच्या बँकेत जेव्हा पैसे पडतात तिला कुठेतरी स्वतःचा स्वाभिमान जागा झाल्यासारखं वाटतं आणि त्यांना ते त्याचं प्राऊड फील झालं. कारण आमच्याकडे बऱ्याच महिला येतात, कोणी म्हणतं की मॅडम मी 3 महिन्याचे पैसे जमा केले, माझं छोटंसं ऑपरेशन बाकी होतं ते केलं. एक म्हटली की मैंने 1000 रुपये तक ना मैडम कभी साड़ी नहीं लिया था, मेरा पैसा आ गया, मैंने 1200 रुपये का साडी लिया. म्हणजे अशा प्रकारे काही जणींनी आपल्या मुलांचे हे केले, काय म्हणतात, फीस भरल्या, हॉस्पिटलचं कामं केले, शाळेचं केलं. एक म्हटले मी माझ्या माहेरी जायची, नवऱ्याला मला पैसे मागायला लागायचे, पण आता शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आम्हाला पैसे मिळाले, मी नवऱ्याला विचारलंच नाही, माझ्या सगळ्या भावाच्या मुलांना कपडे घेतले. म्हणजे हा तिचा तो आतला जे कुठेतरी स्त्रीच्या मनामध्ये ज्या गोष्टी होत्या त्या शिंदेसाहेबांनी जागवल्या आणि या सगळ्या गोष्टीमुळेच महायुतीमध्ये तुम्हाला हा बदल विधानसभेत घडून आला. परंतु आता ही आनंद दिघे ही योजना आहे, याच्यात 200 ते 250 लोकांना या त्या योजनेच्या मार्फत ना म्हणजे त्या सगळ्या सुविधा आहेत. 250 पर्यंतच्या सुविधा आहेत की त्या छोट्या छोट्या, तर त्या सगळ्या सुविधा आपल्या लोकांना अगदी पोचतील त्या पद्धतीने आम्ही प्रत्येक शाखांमध्ये त्या योजना राबवणार आहोत आणि लवकरच त्याचा फायदा संपूर्ण सर्व नागरिकांना मिळेल. एक विष्णुनगर, प्रयागनगर आणि गव्हाणपाडा या भागामध्ये महानगरपालिकाचे झाले नाहीये. दुसरं हॉस्पिटलचे प्रॉब्लेम आहे. यासाठी तुम्ही काय पुढाकार घेतला? मी त्या दिवशीच एक राऊंड मारलेला आणि त्यात माझ्या लक्षात आलंय की इथे कुठेही अशी महानगरपालिकेची कुठलीही शाळा नाही आणि इंग्रजी माध्यमाची शाळा नाही. मी जे 147 वॉर्ड वाशी नाक्याला तिथे मी 3 शाळा तयार केलेल्या आहेत महानगरपालिकेच्या माध्यमातून CBSE. परंतु तिथे काय होतं की त्यांचे एक नॉर्म्स आहे की 2-3 किलोमीटरच्या अंतरावरती मग तुम्हाला मुलांना ॲडमिशन मिळत नाही, म्हणून बरेच भारतनगरची लोकं माझ्याकडे येत होती, विष्णुनगरची लोकं येत होती. तर मी आता लवकरात लवकर त्या प्रकारचं एक शाळेचं जिथे जिथे आरक्षण आहे ते आरक्षणाच्या जागा CTS क्रमांक मी घेतले आणि त्या पद्धतीचं एक पत्रव्यवहार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना देऊन लवकरात लवकर त्या जागेचं भूमिपूजनही आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून करू आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळाही करू. तसंच गव्हाणपाड्याला एक हॉस्पिटल आहे महानगरपालिकेचं, परंतु तिथे डॉक्टर्स नाही, काय नाही, तिथलंही आम्ही 1+1 करून तिथेही तो एक विष्णुनगर आणि गव्हाणपाड्यासाठी एक हॉस्पिटल होईल. परत तुमच्या ओसवाल जिथे आरक्षण आहे, ओसवालच्या त्या जागेच्या तिथे की हॉस्पिटलचं आरक्षण आहे, मॅटर्निटी होमचं आरक्षण आहे, प्रसूतिगृहाचं पण मला यांनी सांगितलं. त्या पद्धतीचे पण मी कागदपत्र तयार करून लवकरात लवकर महानगरपालिकेकडून त्या जागेच्या आरक्षणावरती आपण प्रसूतिगृह तयार करण्याचा प्रयत्न करू. आज यहाँ पर लोकप्रिय शिव हनुमान मंदिर जो यहाँ पर विष्णुनगर में है, ये बहुत दिनों से लोगों की यहाँ पर मांग थी, हमारे भावुकों की मांग थी कि यहाँ पर मंदिर तो है लेकिन उसका घूमट होना चाहिए, क्योंकि हम मंदिर जब बनाते हैं तो उसका पावित्र्य जो है वो घूमट में होता है, उनके कलश में होता है। तो ये कलश और घूमट बनाने का काम आज हमारे नगर सेविका अंजलिताई नाइक ने यहाँ पर हाथ में लिया है। उसका जो काम का शुभारंभ हमारे शिवसेना के उपनेता और हमारे खासदार माननीय श्री राहुल शेवाली साहब उनके शुभ हस्ते यहाँ पर नारियल चढ़ा के हो गया है। इस शुभ अवसर पर यहाँ पर इस काम का शुभारंभ करने के लिए हमारे महिला विभाग प्रमुख सुनीताताई वैती, विधानसभा प्रमुख सचिन जी यादव और यहाँ पर राशा जी है,
सारी हमारी महिला आघाड़ी यहाँ पर युवा सेना के श्रीकांत जी है और हमारे शाखा प्रमुख यहाँ पर हीराप्पा जी है, जिनकी हमेशा ये मांग रहती है कि जो भी काम है, जो भी काम पेंडिंग है वो मेरे वार्ड में पूरा होना चाहिए। उसके लिए हमेशा फॉलोअप करते हैं। तो उन्होंने यहाँ पर हमारी नगर सेविका अंजलिताई नाइक इनसे फॉलोअप लिया, ये काम जो होना चाहिए जल्दी से जल्दी। इस तरह से उन्होंने फॉलोअप लेने के बाद अंजलिताई जी ने ये एक अच्छा पुण्य का काम है, क्योंकि हम जब काम करते तो हम ऐसा कहते हैं देव देश और धर्म के लिए हम काम करते हैं। जिस तरह से माननीय मोदी जी ने अभी मंदिर तो निर्माण हो गया था, लेकिन ध्वजारोहण जो था वो भी पिछले हफ्ते में हो चुका है। उसी तरह से हमारे यहाँ के मुख्यमंत्री हम ही बोलते हैं, वो मुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेता एकनाथ शिंदे साहब, वो भी पूरे महाराष्ट्र में काम कर रहे हैं, लोगों के लिए काम कर रहे हैं, हमारी लाडली बहना है उनके लिए काम कर रहे हैं। उसके साथ साथ हमारा मंदिर निर्माण का जो काम है उसमें भी शिवसेना हमेशा आगे रही है। वंदनीय शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी के आशीर्वाद से हम यहाँ पर शिवसेना का काम कर रहे हैं। और इस प्रभाग में आने वाले समय में हमें पता चला कि कुछ महिलाएं हमारी बहना जो आई थी उनको अभी भी पानी का प्रेशर इस वार्ड में नहीं है। तो मुझे लगता है कहीं ना कहीं ये पूर्व नगर सेवक जो थे उबाटा के, उनका ये नगर सेविका थी, उनका ये फेल्यूर है कि अभी तक 5 साल 7 साल होने के बावजूद यहाँ पर पानी का प्रेशर हमारे महिलाओं को नहीं आ रहा है। तो ये आने वाला काम आगे हमारे शिवसेना के जो नगर सेवक आएंगे उनके माध्यम से ज़रूर होगा, मैं ऐसा विश्वास देता हूँ। धन्यवाद। बहुत समय से हम लोग बचपन से हम देखते आ रहे हैं इस चीज़ को, तो हमें बड़ा गर्व है कि जो अंजलि नाइक जी आकर के हमारे मंदिर का विकास कर रही हैं, नवीनीकरण कर रही हैं। हमें अदर पार्टी का होने के बाद भी मैं इनके साथ खड़ा हूँ, सिर्फ विकास की बात करती हैं। तो जो विकास करेगा उसके साथ से सभी लोग खड़े होंगे। सर, और इससे पहले भी जो कॉर्पोरेटर्स है यहाँ पे जो लेडीज़ यहाँ पे से नगर सेविका थी, उन्होंने भी जो है काफ़ी वादे किए थे इस मंदिर को लेके, उसका विकास करेंगे, मगर जो है मंदिर के काम को वैसे की वैसे ही छोड़ दिया गया। अब अंजलि ताई आई है यहाँ पे, क्या लगता है आपको ये काम को पूरा कर पाएंगे? ऐसा लगता है कि देखिए पहले भी यहाँ पे MP MLA भी आए और नगर सेवक भी आए, उन्होंने ऐसा कुछ किया नहीं है। इन्होंने आश्वासन दिया है और काफ़ी अच्छा पैसा कमा करके विष्णुनगर से गए हैं। विष्णुनगर, गडकरी, गवानपाड़ा अच्छा पैसा कमा कर गए हैं। फिर से वो लोग ट्राई कर रहे हैं वापस यहाँ पर, क्योंकि यहाँ पे भोले लोग हैं। यहाँ की जनता इतनी भोली है कि आप कोई भी आ जाए आपको अपने कंधे में बिठा करके पूरे विष्णुनगर एक चक्कर लगाएंगे। ऐसी जनता है यहाँ की, इतनी प्यारी जनता है। तो मैं वापस उनसे यही कहूँगा कि अंजलि नाइक आई हैं, वो कह रही है कि मैं सबसे पहले आपको मंदिर का काम करके दूँगी। ऐसे बहुत से लोग आए हैं, लेकिन किसी ने ये नहीं बोला कि हम इलेक्शन के बाद बनाएंगे। इन्होंने पहले ये कह दिया कि हम इलेक्शन से पहले बनाने के लिए हम तैयार हैं। तो हमें इन पर बड़ा गर्व होगा कि ये करके दें हमें। सर, जिस तरीके से मंदिर के काम का वादा किया गया है और उन्होंने घोषणा भी की है कि कल परसों से जो है काम स्टार्ट भी हो जाएगा, तो सर ऐसे ही विष्णुनगर में कई सारे काम जो है पेंडिंग रहे हैं, तो आपको क्या लगता है कौन कौन से काम को जो है यहाँ पर ध्यान देना चाहिए अंजलि नायक को, क्योंकि आने वाले कुछ ही दिनों में जो है BMC चुनाव है और ये जो बाकी के जो बचे हुए काम है ये मुद्दा बन के जो है उठने वाले हैं? अभी मैं आपको बता रहा हूँ, काम तो बहुत सारे पड़े हैं और आने वाले जो पहले जो पिछले नगर सेवकों ने सिर्फ पैसा कमाने का काम किया और नाले को दबा रिपीट इन्होंने बनाया है। तो मैं ये नहीं चाहूँगा कि अभी इन्होंने कहा है कि हम लोग जो भी आपके काम पेंडिंग पड़े हैं सारे के सारे काम हमने कराए हैं। हमारे यहाँ पर तो बहुत सारा काम है, लेकिन करने वाला कोई नहीं है ढंग से। अभी इन्होंने कहा है कि हम करके देते हैं, तो देखते हैं कि क्या करके देते हैं। हम इनसे बड़ी आशा है। सर, CBSE स्कूल और हॉस्पिटल को लेके भी जो है अंजलि ताई ने कहा है कि वो इस पर जो है काम करेंगे, क्योंकि यहाँ पर गवर्नमेंट हॉस्पिटल विष्णुनगर में नहीं है और CBSE स्कूल भी नहीं है। देखिए, आज से 10 साल पहले एकनाथ जी राव गायकवाड़ थे। उस समय मैंने इनको बोला गया था कि मुझे यहाँ पर एक हॉस्पिटल चाहिए, BMC का हॉस्पिटल चाहिए। तो कुछ कारण की वजह से डिले हुआ और वो नहीं कर पाए। लेकिन अभी आए तो क्या कहते हैं, हमारे खासदार साहब भी थे, शिवाली साहब भी थे, उनसे भी मैंने कुछ बातें की थी, तो उन्होंने भी कहा हम लोग ज़रूर करके देंगे। तो उन्होंने नीचे वो डाला है, बनाया है हॉस्पिटल BMC का, वो कंटेनर वगैरह रख करके उन्होंने थोड़ी सुविधा दी है पब्लिकों को, तो उससे भी हम थोड़ा खुशहाल हैं थोड़ा सा। उससे हमें कोई और रही CBSE बोर्ड की आपने बात की, बहुत अच्छी बात है कि जो CBSE बोर्ड बच्चों को यहाँ पर मिल जाए तो काफ़ी लोग यहाँ से 2 किलोमीटर 3 किलोमीटर जाते हैं। यहाँ पे हॉस्पिटल बड़ा होना चाहिए, CBSE बोर्ड का स्कूल होना चाहिए, बहुत सारी फैसिलिटियाँ होनी चाहिए, क्योंकि यहाँ पर कम से कम आबादी देखा जाएगा तो 6 से 7 हज़ार लोग यहाँ पर विष्णुनगर में रहते हैं लोग। और जो अब नए आए, म्हाड़ा से आए, म्हाड़ा में वो अलग है। तो मैं उम्मीद करता हूँ कि चलो मैडम हम लोगों के बात पे खरा उतरें और ये हो जाए तो हमें तो गदगद हो जाएंगे।